ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आता श्रावण महिन्यामध्ये अगदी घरोघरी केलं जाणारं पारायण ते म्हणजे कोणतं, तर नवनाथ पारायण. तर आता नवनाथ जो मूळचा ग्रंथ आहे तो नवनाथ पारायण, त्याच्यानंतर जो काही दिंडोरी प्रणीत आहे नवनाथ भक्तिसार. तर आता ह्या दोन्ही ग्रंथाचे पारायण कसे करायचे आहे, त्याची पूजा मांडणी, त्याचे नियम अटी, पारायण का करावं, त्याच्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा की श्रावण महिन्यामध्ये अगदी घरोघरी नवनाथ पारायण हे केलं जातं. आता नवनाथ पारायण का बरं करायचं असतं किंवा ह्या पारायणाचे फायदे काय आहेत, तर बघा, तुम्हाला भूत प्रेत पिशाच बाधा असेल तर याच्यावर अगदी रामबाण उपाय म्हणजे नवनाथ पारायण. म्हणजे खूप जण वर्षभर सुद्धा हे पारायण वाचतात. आणि बघा, आता काहींचा अनुभव असेल की जर समजा एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे काय की नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपण म्हणतो ना की ह्या सगळ्या गोष्टींची काही बाधा असेल, तर तो व्यक्ती हे पारायण ऐकायला बसतच नाही किंवा हा ग्रंथ त्याच्याकडून म्हणजे वाचलाच जात नाही. तर तुम्ही बघा की खूप जणांनी हा अनुभव सुद्धा घेतलेला असेल. तर त्याच्यामुळे जे काही नवनाथ आहेत ना, तर हे नवनाथ म्हणजे आपल्यासाठी मिलिटरी फौजचं काम करतात. म्हणजे आपलं रक्षण करण्याचं काम हे नवनाथ महाराज हे करत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे कोणतंही असू द्या किंवा तुमचं काही इच्छा असेल ना, तर त्या इच्छा प्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी सुद्धा म्हणजे लक्ष्मी प्राप्ती सुद्धा साठी सुद्धा नवनाथ महाराजांची सेवा ही केली जाते किंवा त्यांचं पारायण हे केलं जातं. कोणतीही तुमची मनोवांछित इच्छा असू द्या. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती का, आपण जेव्हा एखाद्या देवाची सेवा करतो किंवा एखादं पारायण करतो, तर त्याच्यासाठी ना मनामध्ये खूप सारा भाव असायला हवा. जी आपण हाक मारतो ना देवाला, अंतःकरणापासून ती हाक म्हणजे देवासाठी निघायला हवी. तर बघा, आपण म्हणतो की खूप जणांची इच्छा अगदी एक पारायणामध्ये पूर्ण होतात किंवा काही अडचणी असेल तर त्या सुटल्या जातात. आणि दुसरीकडे आपण एखादा व्यक्ती असा असतो की खूप पारायण करतो तरी सुद्धा त्याला अनुभव येत नाही. आता हा म्हणजे थोडासा प्रारब्धाचा पण भाग असतो. आणि दुसरा म्हणजे तुमचा देवावर किती विश्वास आहे, किती श्रद्धा आहे, ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे सेवेचा अनुभव यायला देवावर तितका विश्वासही ठेवावा लागतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर बघा की आता ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नवनाथ पारायण जे आहे, तर ते एक जो नवनाथ भक्तिसार आहे ना दिंडोरी प्रणीत, तर त्याच्या आपल्याला 1, 3, 5, 7, 11 त्याच्यानंतर 36 पारायण, हे पारायण कसे करायचे आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि जो काही मूळ ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाची पण आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे हे पण आपण बघणार आहोत. आता जो काही नवनाथ भक्तिसार आहे तर त्याच्यामध्ये एकूण 9 अध्याय आहेत, तर तो 900 श्लोकी आहे. आणि जो आपला आपण म्हणतो ना ओरिजिनल जो ग्रंथ आहे तर तो 40 अध्यायांचा ग्रंथ आहे, तर तो मोठा ग्रंथ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बायकांनी नवनाथ पारायण करावं का, म्हणजे खूप जणांना पडणारा प्रश्न आहे हा. तर बायकांनी सुद्धा नवनाथ पारायण केलेलं चालतं, असं काहीही नाही. नाथांच्या सेवेमध्ये स्त्री पुरुष हा भेदभाव नाही, फक्त त्याच्यासाठी थोडेसे काही नियम आहेत. तर बघा, सगळ्यात आधी ना आपण ह्या पारायणाचे नियम बघू की ज्याला सगळेजण घाबरतात. तर आपण ती गोष्ट आधी बघूया. तर जे काही गुरुचरित्र पारायणाचे नियम आहेत ना, तर सगळे नियम तेच ह्या पारायणाचे आहेत. म्हणजे सेम सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मचर्याचं पालन, ग्रंथाचं पावित्र्य राखलं पाहिजे, वेळोवेळी गोमित्र हे शिंपडलं गेलं पाहिजे, ग्रंथ वाचनामध्ये खंड पडू द्यायचा नाही. समजा काही विटाळ सुतक आलं ह्या पिरियडमध्ये तर तो ग्रंथ दुसऱ्याकडून आपल्याला वाचून घ्यायचा आहे. परांना हे वर्ज करायचं आहे आपल्याला. आणि कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे. आणि फक्त तुम्ही म्हणजे आपण म्हणतो एकच धान्य खाल्लं पाहिजे असं काही नियम नाहीये. तुम्ही आपण म्हणतो गहू, बाजरी, ज्वारी ह्या गोष्टी खाऊ शकतात. फक्त याच्यामध्ये भात सुद्धा वर्ज्य केला जातो, कारण की कसं आहे की भातामुळे सुस्ती येते. तर त्याच्यामुळे भात पण ह्या पारायणाच्या काळामध्ये खाल्ला जात नाही. सगळ्यात महत्त्वाचा नियम की तो बायकांसाठी आहे. तर आपण जेव्हा हे पारायण वाचायला बसतो तर त्यावेळेस आपल्या केसांचा आपल्याला अंबाडा घालायचा नाही, म्हणजे गाठ मारायची नाहीये केसांना. शक्यतो केस हे आपले मोकळे असायला हवे, म्हणजे थोडंसं काहीतरी असं आपण मागे लावायचं आहे क्लिप, आणि शक्यतो केस हे मोकळे असायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की असं म्हणतात आधी म्हणजे आता हे पूर्वी होते ह्या गोष्टी की बायका नऊवार साडी नसायच्या, तर त्या साडीला गाठ सुद्धा मारायची नसते पारायण करण्याच्या कालावधीमध्ये. आता हे तर काही होत नाही, ड्रेस घालतो तर त्याच्यामुळे हा प्रश्न काही आपला उरत नाही. आणि मुळात दुसरं म्हणजे एक महत्त्वाचा नियम काय की आपण जेव्हा आपला ग्रंथ समजा वाचून झाला
तर तो ग्रंथ आपल्याला तसाच उघडा ठेवायचा नसतो. जसं सेम गुरुचरित्राचा ग्रंथ आपण झाकतो, तर हा ग्रंथ सुद्धा आपल्याला तसाच झाकून ठेवायचा आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ग्रंथाचं पावित्र्य हे आपल्याला पाळायचं आहे. पारायणाच्या काळामध्ये जर एखादा भिक्षुक आला किंवा कोणीही आपल्या घरामध्ये आलं, तर त्याला नातं समजून आपल्याला त्याचा आपण म्हणतो ना अतिथी पाहुणचार हा आपल्याला करायचा आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, कारण की ह्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये कधीही नाथ महाराज आपल्याला दर्शन देण्यासाठी येतात. तर आता हे नियम सगळ्यांना कळाले असेल. आणि बघा की आता जे तुम्ही आसन पहिल्या दिवशी वापराल ना, तर तेच आसन आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत वापरायचं आहे. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, आसन आपल्याला बदलायचं नाही. आता ठीक आहे, आता हे सगळे नियम आहे. आता सेम की बेडवर पण झोपायचं नाही, गादीवर आपल्याला झोपायचं नाही. आपल्याला खालीच काहीतरी सतरंजी घोंगडी वगैरे टाकायची आहे आणि झोपायचं आहे. आता काहींना जर काही अडचणी असेल तर बेडवरची गादी टाकायची, त्याच्यावर सतरंजी चादर अंथरायची आणि त्याच्यावर आपल्याला झोपायचं आहे. हा एक नियम, म्हणजे सेम सगळे गुरुचरित्राचेच नियम या पारायणाला सुद्धा लागू होतात. तर आता पूजा मांडणीचं बघूया आपण. आता बघा, जो काही दिंडोरी प्रणीत नवनाथ भक्तिसार जो ग्रंथ आहे ना, तर त्या ग्रंथाचं असं काही आपण म्हणतो ना पूजा मांडणी अशी काही विशेष नाही. हो, तुम्हाला करायची ना, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करू शकता. की चौरंग घ्यायचा आहे, आधी खालची जागा गोमित्र टाकून स्वच्छ करायची, चौरंगही स्वच्छ करायचा, मग त्याच्यावर तुम्ही नवीन कापड अंथरून घ्या किंवा दुसरं कोणतंही आपल्याकडे जे काही देवाचं वस्त्र असेल लाल पिवळं, तर ते वस्त्र आपल्याला अंथरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जर नाथ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे, नसेल तर दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा असेल तो फोटो आपल्याला ठेवायचा आहे. फोटोला हार, फुलं, गंध, अक्षदा हे आपल्याला अर्पण करायचे आहे. कलश भरून ठेवायचा आहे. आता कलश हा आपल्या उजव्या हाताला आणि कलश हा देवाच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला असतो. अखंड दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पाची पण आपल्याला आपण म्हणतो ना की 2 नागवेलीचे पानं ठेवून त्याच्यावर थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू अर्पण करून त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 नागवेलीच्या पानांवर विडा ठेवायचा असतो. म्हणजे काय, सुपारी, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, तर खारीक, तर ह्या गोष्टी आपल्याला विडा म्हणून ठेवायच्या असतात. आता ही झाली पूजा मांडणी. आणि समोर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर पण एक वस्त्र अंथरायचं आणि जो ग्रंथ आहे तर तो आपण तिथं ठेवणार आहे. आता ज्याला पूजा मांडणी करायची त्यांनी अशी पूजा मांडणी करायची आहे. आणि आता समजा ज्याला पूजा मांडणी करायची नाही, ज्याच्या घरात जागा नाही, तर त्या व्यक्तीने देवाऱ्यासमोरच पाठ ठेवायचा आहे. आणि आपण जो काही भक्तिसार ग्रंथ आहे, नवनाथ भक्तिसार, त्या पाटावर आपल्याला वस्त्र अंथरायचं आहे, तो काढायचा, दिवा लावायचा आणि तो ग्रंथ वाचायचा. परत तुम्ही ग्रंथ ठेवून दिला तरी सुद्धा चालणार आहे. कारण की कसं असतं बघा, खूप जण ह्या ग्रंथाचं आपण म्हणतो ना की 3 पारायणांचा संकल्प करतात, 5 पारायणांचा करतात, 9 पारायणांचा करतात आणि 11 पारायणांचा संकल्प करतात. आता जो भक्तिसार ग्रंथ आहे ना, तर त्याला खूप झालं तर 1.5 तास वाचायला लागतो, 1-1.5 तास. आणि खूपच म्हणजे आता एखादा नवीन व्यक्ती असेल तर त्याला 2 तासही लागू शकतात. तर त्याच्यामुळे आपला तो एक पाठ, जसं आपण दुर्गा सप्तशतीचा कसा म्हणतो, एक पाठ पूर्ण झाला, तर तो एक पाठ आपला पूर्ण होतो. तर असं तुम्ही 9 दिवस 9 पाठही तुम्ही करू शकता. किंवा जो काही 36 पाठ आहे, तर आपला श्रावण महिनाभर पूर्ण आपण ते 36 पाठ करू शकतो. थोडेसे नंतर चालले तरी सुद्धा काहीही हरकत नाही. तर अशा प्रकारे जो नवनाथ भक्तिसार आहे, तर हा अशा प्रकारे वाचला जातो. आता जो मूळ ग्रंथ आहे, आता मूळ ग्रंथाची मांडणी करताना असं काही नाही हे म्हणजे हे आपल्यावर असतं, मांडणी आपल्याला कशी करायची पूजा मांडणी. कारण की देव आहे ना तुमच्या भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही काय करताय, किती थाटमाट करताय, याच्याशी देवाला काही घेणं देणं नसतं. तर बघा की आता ती मांडणी करताना सेम नाथांचा फोटो किंवा दत्त महाराज किंवा स्वामींचा फोटो, सेम आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करणार, त्यांची स्थापना करणार, इकडे आपण विडा ठेवणार, किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करणार, ती मूर्तीची आपण स्थापना करणार, कलश भरून ठेवणार. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट काय होती की आपल्याला 9 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि 9 नाथांची नावं घेऊन त्या सुपारीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो. पहिली सुपारी घेतली, नाथांचं म्हणजे 9 नाथांपैकी एका नाथांचं नाव घेतलं आणि त्या सुपारीचा अभिषेक केला.
2 विड्याची पानं, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू, त्याच्यावर त्या नाथांचं स्वरूप म्हणून ती सुपारी ठेवली, तिला पण गंध अक्षदा अर्पण केल्या, फूल अर्पण केलं. अशा प्रकारे आपल्याला 9 नाथांच्या 9 सुपाऱ्या ह्या ठेवायच्या असतात. अखंड दिवा लावायचा, नंतर आपल्याला तो ग्रंथ ठेवायचा. ग्रंथ हलणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे, जो मूळ ग्रंथ लावतो तो. तर अशा प्रकारे मूळ ग्रंथाची मांडणी ही केली जाते. आपला जो काही दिंडोरीपर्यंत आहे ना, तर तो अतिशय सोपा ग्रंथ करून दिलेला आहे. तर त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, मांडणीच्या बाबतीत त्याचे काही एवढे नियम नाहीत. तर आता हे झालं पूजा मांडणीचं. नियम झाले, पूजा मांडणी झाली, आपण ग्रंथ का वाचावं हे झालं. तर आता फक्त राहिलं उद्यापन. आता बघा की समजा तुमचं 36 पारायण असेल किंवा 9 पारायण असेल, तर तुम्ही हे पारायण वाचून घ्यायचे आहे. जो काही शेवटचा पारायणाचा शेवटचा दिवस असेल ते तुम्ही वाचून घ्यायचा आहे. किंवा जो काही तुमचा 40 अध्यायांचा ग्रंथ आहे तो पूर्ण ग्रंथ 9 दिवसामध्ये आपल्याला संपवायचा असतो. शक्यतो 9 दिवसांचं नवनाथांचं पारायण हे असतं, तर आपल्याला 9 दिवसांमध्ये संपवायचा असतो तो. तर उद्यापनामध्ये आपल्याला जे काही नाथांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत, तर महत्त्वाचं म्हणजे काय की त्याच्यात उडदाच्या डाळीचे वडे, मुगाच्या डाळीची खिचडी आणि ज्या काही घेवड्याच्या शेंगा असतात त्या. बाकी इतर तुम्ही काहीही करा, म्हणजे पुरणाची पोळी करा किंवा साधं करा, काहीही करा नैवेद्यामध्ये. आणि आपल्याला जे छोटे मुलं असतात ना, तर ते 9 मुलं हे जीव घालायचे असतात. आता समजा 9 मुलं नाही मिळाले, तर जे काही कुणी म्हणजे आता गरजू व्यक्ती असेल, जे काही गरीब असेल, तर आपण त्यांना अन्नदान केलं तरी सुद्धा चालणार आहे. आपण काय करायचं आहे की जे काही शेवटच्या दिवशीचं आपलं वाचून झालं, तर नाथांना नैवेद्य अर्पण करायचं आहे, आरती करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 9 मुलं हे जीव घालायचे असतात. आणि बघा की दररोज आपण पोथी वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते, आणि जे काही आपल्या घरामध्ये पोळी भाजी बनवलेली असते, तर तोच नैवेद्य आपल्याला नाथांना दाखवायचा असतो. तर अशा प्रकारे अगदी म्हणजे साधं आपण म्हणतो ना की एकदम साधं सोपं पोथीचं उद्यापन हे आहे. आणि बघा की आपल्याला गाईला पण नैवेद्य हा द्यायचा असतो. तर बघा की असं खूप साधं आणि सोपं नवनाथ ग्रंथाचं पारायण आहे. तर त्याचं पावित्र्य पाळून न घाबरता आपल्याला हे पारायण करायचं आहे. आणि बघा की झालेली जी काही सेवा आहे ती आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.